पुराव्याशिवाय कोणी काही स्टेटमेंट करू नये. आपण आपल्या इथे 4 युगामध्ये संबंध हे करतो, गणना करतो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. असं सांगतात की 12 लाखाचं हे कलियुग आणि 12 लाखानंतर प्रलय होईल आणि सगळी पृथ्वी नष्ट होणार आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका, आणखीन 10 लाख वर्ष जलप्रयाला बाकी. तर तेव्हा त्रेतायुगापासून जर आम्ही विचार केला, सत्ययुगामध्ये असं सांगतात की मनुष्य प्रगत होता. प्रगत याचा अर्थ काय, तर रोटी मकान कपडा भरपूर असतं, त्याला प्रगत म्हणतात. पण अलीकडची लोकशाहीची व्याख्या काय करायची आपल्याला. परंतु सत्ययुग प्रगतशील असलं पाहिजे, तिथं राहणारा मनुष्य सवस्त्र असला पाहिजे. तरी पण आपल्याकडे पुरावा नसल्यामुळे आपण काही सत्ययुगात वस्त्र कापूस होता का आपण काही सांगणार नाही. ज्या अर्थी प्रगत होता त्यावेळेला तो नक्की कापूस असला पाहिजे आपण गृहीत धरायला लागलो. पुरावा नसल्यामुळे होताच कापूस असं नाही. पण त्रेतायुगापासून आमच्याकडे कापूस होता, कापसाचा आमचा संबंध आहे, असे आपल्याला पुरावे सापडतात. रामायण तुम्हा सर्वांना माझ्यापेक्षा